नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तर गाडी बघा तुम्हाला कशी अपडाऊन होताना दिसते. कारण आहे ना, आम्ही चाललो आहे भाटवाडीला आणि भाटवाडीच्या रस्त्याने एवढे खास नाही. आम्ही भाटवाडीला चाललो आहे कारण आम्ही आजींना सासूबाईला घ्यायला चाललो आहे आमच्या. आम्ही जाणार आहोत धोंडाणायला त्र्यंबकेश्वरला, तर त्यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. तर चला आमच्यासोबत त्र्यंबकेश्वरी धोंडाणायला. तर आम्ही आता भाटवाडीहून आजींना घेतलं, तिथलं शूट काही घेतलं नाही आणि निघालो आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तर चला. ओ आजी आजी म्हणती पाय तुम्हाला काय ग बाई? ये आजी होती का तो? होती इथं. तर इथे झाडं झुडपं होते छानपैकी. तर इथं आम्ही आता मस्तपैकी जेवण करायला थांबतोय. घरून टिफिन आणलेलं आहे, शेंगदाण्याची चटणी, फ्लॉवरची भाजी, गुळ आंबा, आंबे. आता आम्ही इथे छान जेवण करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. झाडाखाली आम्ही छान जेवण वगैरे केली आणि आता आम्ही चाललोय पुढे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तर इथे रस्त्याचं काम चालू आहे, बघा तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे ना इकडनं वन वे फक्त ह्याच साईडनी गाड्या जातात पण आणि येतात पण. हा म्हणजे एकाच साईडनी गाड्या चालल्या आहे ना, जाणाऱ्या येणाऱ्या याच साईडनी जात आहे. कारण इकडे चालू आहे रस्त्याचे काम. हे बघा बघू शकता तुम्ही, रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथे आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकल्प इथे स्वामी समर्थ प्रकल्प केंद्र म्हणतो आपण. देऊळबंद मूवी मध्ये जे शूटिंग आहे ते इथंच केलेलं आहे. हो का? हो, एंडिंग. आणि हे बघा इथे मोठं कमान आहे इथे गावांच्या नावाची. आता चाललोय आम्ही त्र्यंबकेश्वरच्या. आता आम्ही अगदी 5 किलोमीटर अलीकडे आहोत. चला. आणि इथे त्र्यंबकेश्वरमध्ये खूप जोरात रस्त्याचं काम चालू आहे. कारण आता लवकरच इथं सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे, त्याच्यामुळे इथे रस्त्याचं काम चालू आहे. मोदी स्वतः येणार आहे आणि मोदीजी स्वतः त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार. तर आता थोड्याच वेळात पोहोचू आम्ही. तर ते रस्नी ना गाडीमध्ये हनुमान चालीसा लावलेली आहे, तुम्हाला आवाज येत असेल. नमस्कार भाऊ, नमस्कार. आणि फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वर इथे. तर इथे भरपूर गाड्या आहे रस्त्याने, कारण त्र्यंबकेश्वरमध्ये ना कधी पण या त्र्यंबकेश्वरमध्ये भरपूर गर्दी असती. आणि हे बघा आम्ही परत येत आहे ना ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. समोर गाडी आहे पण आम्ही इथे त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे. इथे त्र्यंबकेश्वरची खूप गाड्या असल्यामुळे ना व्यवस्थित शूटिंग होत नाहीये, कारण इथूनच गर्दी सुरू झाली. हे बघ इथे 1-2 सुरू झाले का मग बघा. आणि आता आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वरच्या मध्ये. आणि इथे रस्त्याच्या कडेला छान हिरवी दाट झाडी आहे. आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आल्याबरोबर असं गारवा लगेच जाणवायला लागलाय का ग? एसीची हवा थंड झाली आहे. हो का? एसी लावलाय त्याच्यामुळे गारवा लागतो. हो आयसी ओके. तर इथे खूप गाड्या आहे आणि खूप गर्दी इथूनच जाणवायला लागली. तर आता प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरमध्ये किती गर्दी असेल याचा अनुमान तुम्ही करू शकता, याचा अंदाज घेऊ शकता. खरंच तुम्हाला मी गर्दी दाखवणारच आहे त्र्यंबकेश्वरमध्ये किती गर्दी आहे. बाय द वे आम्ही चाललोय पुढे. पप्पाला चालो जायचं नाही. खूप गर्दी आम्ही उतरतो आम्ही. तर टेरेस इथं गाडी पार्किंगला घेऊन गेलाय. तर खूप गर्दी असल्यामुळे ना इथे आम्ही उतरून घेतलंय. टेरेस आणि रोजी गाडी पार्क करायला गेली आहे. आता आम्ही ॲटो करून आहे ना. हॅलो गाईज, वेलकम त्र्यंबकेश्वर. स्वामी आहे त्र्यंबकेश्वर पुणे म्हणून आम्ही घातलंय गावकर घातलं. यांना गावकर आणले नाही आणि म्हणून आम्ही घातले नाही आहे. पण आपण जाणवतंय की आपण गावकर घातले पाहिजे. तर तुम्ही पण आता कुठे उन्हाचं बाहेर पडत असाल तर गावकर वगैरे जे काही असेल ते सन प्रोटेक्शन वस्तू तुम्ही सोबत घेऊन जा. स्टे ट्यून, टेक केअर. आता आहे ना आम्ही ॲटोने जाणार आहे कुशावर जाऊन, कारण आमच्यासोबत आहे ना आजीबाईला एवढं चालवत नाही. तुम्हाला मी आजीबाई म्हणजे मम्मीची सासूबाई, आमची आजी. आमच्या सासूबाई आलेले आहे ना, तर त्यांची पाय दुखत त्यांना चालवत नाही. तर आम्ही ॲटोने जाणार आहोत कुशावर जाऊन. ॲटोने रिक्षाने जाणार आहोत. चला. हे बघा ह्या आहे आमच्या सासूबाईंना चालवत नाही ना, त्याच्यामुळे आता आम्ही. किती वय आजी? 90. आजींचं वय 90 वर्ष आहे. त्याच्यामुळे आता आम्ही यांना रिक्षात करून आहे ना कुशावर घेऊन जाणार आहोत.
आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही ॲटोने चाललोय आता कुशावर्तावर आंघोळीला. बघा इथे सगळे बसलेली आणि ॲटोतून उतरून आता आम्ही इथं कुशावर्ता आलो आहे. आणि हे बघा तुम्ही कुशावर्त श्री क्षेत्र कुशावर्त इथली गर्दी तुम्ही बघू शकता. हे इथे आमची आजी आहे, इथं तेजस, इथं गिरूचं काहीतरी चाललं आहे. तिला पाहिजे जांभूळ, ती गेलीच्या पप्पाबरोबर जांभळं घ्यायला. तर चला आई जायचं का आंघोळीला? तर हे आहे श्री क्षेत्र कुशावर्त त्र्यंबकेश्वर. तुम्ही पाणी बघू शकता, हिरवं हिरवगार आहे. असं हिरवं दिसतंय, पण ज्यावेळेस आम्ही पाण्यात उतरलो आणि आंघोळी केलं ना तेव्हा पाणी चांगलं वाटलं बरं का. शेवटी तीर्थ आहे ना. आणि हे बघा हे कुशावर्ताचा परिसर तुम्हाला मी दाखवते. खूप खूप गर्दी इथे होती कारण जर सध्या चालू आहे अधिक मास. हे बघा आमच्या आंघोळी वगैरे झालंय. तर आम्ही इथे आंघोळी वगैरे केल्या आणि इथे कुशावर्ताचं वर आहे ना महादेवाचं छोटंसं मंदिर होतं, तिथे पूजा करायला आलो आहे आम्ही. खूप खूप कडक ऊन आहे. दुपारचे जवळजवळ 12-12:30 वाजले. तुम्ही ऊन बघू शकता तिथे आणि तरीसुद्धा खूप खूप गर्दी इथे आहे. तर कुशावर्ताला आम्ही आंघोळ केल्या, आईंना आंघोळ घातली आम्ही सर्वांनी. नंतर मुलांनी मला आंघोळ घातली. म्हणजे पवित्र धोंड्याच्या महिन्यामध्ये आणि तीर्थाच्या ठिकाणी वडीलधारांच्या अंगावर पाणी टाकायची पद्धत आहे, पाय धुण्याची पद्धत आहे. तशी मी आईंना आणि रोहिणीनी, तेजसनी, श्रुतीनी यांनी सगळ्यांनी आईला आंघोळ घातली. आईचे पाय धुतले आणि तेजसनी, रोहिणीनी, श्रुतीनी माझे पाय धुतले आणि दर्शन केलं. आणि आता आम्ही आलो आहोत इथं निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराकडे. तर आता आम्ही निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये दर्शन वगैरे करतो आणि पुढे पुढे जातो, तुम्हाला दाखवतो. आणि ही बघा आजीबाई माझ्यासोबत. आजीबाई असल्यामुळे ना आम्ही सगळा प्रवास आहे ना रिक्षाने करतोय. गाडी इकडे पार्क केली आणि आम्ही आता रिक्षाने इथे आलो. चला इथे निवृत्तीनाथ महाराज मंदिर आहे. आहे निवृत्तीनाथ महाराजांचं. आणि निवृत्तीनाथ महाराजांचे छान दर्शन झाले. आणि हे बघा आहे मंदिराचा बाहेरची बाजू. खूप मोठा असा हा मंदिर परिसर आहे आणि भरपूर भाविक येत आहे. बघा इथे भाविकांची गर्दी तुम्हाला दिसून येत असेल. तसेच सध्या इथे निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला हा पसारा इथे दिसत असेल. तर थोडा वेळ आम्ही इथे भजन केलं. तर निवृत्तीराय हे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्या 4 भावंडांमधील सर्वात थोरले बंधू म्हणजे निवृत्तीराया. त्या निवृत्तीरायांची समाधी इथे त्र्यंबकेश्वर इथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वराचं खूप महत्त्व आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तसंच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वरांचं महत्त्व खूप आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतर गौतम ऋषींची आठवण ही आवर्जून काढावी लागते. तसं त्र्यंबकेश्वर घडत नाही असं म्हणतात, कारण गौतम ऋषींनी त्र्यंबक राजांना त्र्यंबकेश्वरमध्ये आणलंय अशी आख्यायिका आहे. तर गौतम ऋषींचं स्मरण केलं थोडा वेळ, देवाची द्वारी उभा क्षणावरी असं म्हणतात. म्हणून आम्ही थोडा वेळ इथे भजन केलं आणि आता आम्ही निघालो आहोत त्र्यंबकरायाच्या दर्शनाला. चला. आणि श्री संतश्रेष्ठांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परत रिक्षाने चाललो आहोत त्र्यंबकरायांच्या दर्शनाला. आता रिक्षामध्ये बसलेले सगळेजण.
आता आम्ही आलो हो त्र्यंबकेश्वर मंदिर इथे दर्शनाला आणि इथे भरपूर गर्दी आहे. चला आता आम्ही दर्शन लाईनकडे जातोय. आणि आता आम्ही चाललोय देवदर्शनासाठीची रांग आहे ही. इथे खूप सारे फुलंवाले वगैरे बसलेले त्याला बघू शकता तुम्ही. आणि दर्शन लाईनला लागलोय आम्ही आता. आणि बघा तुम्ही ही गर्दी बघू शकता. तेजू हाय, गिरू हाय, गिरू हाय कर. ते आहे दोन्ही हे बघा. ते बघा इथे आजीबाई हाय करा. आजी हाय करा. दमली आहे. आणि आजी दमून गेलाय फार. आणि इथे आहे पिल्लू. ही बघा ही दर्शन लाईन किती मोठी आहे. आणि आत्ता आहे ना दुपारचे किती वाजले पिल्लू? किती वाजले? 3:15 वाजता आम्ही दर्शन लाईनला लागलोय. दर्शनाला किती वेळ लागतो तुम्हाला सांगते मी. गर्दी खूप आहे. 5-6 तास लागतं असं सांगितलं आम्हाला विचारल्यावर. तुम्हाला सांगते मी आम्हाला दर्शनाला किती वेळ लागला. गर्दी आहे ना पुढचा एक लोकरी आला की. तर मंदिरामध्ये ना शूटिंगला अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरची शूटिंग आहे जिथे सर्वजण शूट करताय तीच मी तुम्हाला दाखवतं. तर हे बघा हे आहे त्र्यंबकेश्वर भगवान की जय. Head north on Farm Road. आणि आता रात्रीचे 8 वाजले. आम्ही इतक्या वेळ गर्दीमध्येच थांबलेलो होतो. आजीबाईंना पुढे 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 काढून दिलं होतं. आजीबाईंचं दर्शन जवळजवळ 6 वाजता झालं आहे. आणि आजीबाई मंदिराच्या बाहेर जाऊन बसल्या होत्या. आता रात्रीचे 8 वाजले आणि आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे. साधारणतः थोड्या वेळात आता आमचं दर्शन होईल. आता इथून आम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. परंतु इथे लिहिलेलं होतं की मंदिर में फोटो खिंचना मनाई है. त्याच्यामुळे आता इथून पुढचं शूटिंग तुम्हाला नाही दाखवता येणार. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि नंतरचं राहिलेलं शूटिंग तुम्हाला दाखवते. आणि संध्याकाळचे 8:30 वाजलेले. 3:15 वाजता आम्ही दर्शन लाईनला लागलो होतो. म्हणजे आम्हाला दर्शनाला 4:15 तास लागले. दर्शन झालं आणि आम्ही इथे बाहेर बसलो. आणि आमचे अवतार बघू शकता तुम्ही कसे झाले. आणि ही बघा आजी आहे. आजी ना पुढे 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 निघून गेला. 2 तास झाले. आमच्या इथे 8:15 8:30 दर्शन झालं. आता नेटच चालत नाही रोहिणी. अशा प्रकारे आमचे खूप छान दर्शन झाले. आणि आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहे. आम्ही चाललो घराकडे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओम नमः शिवाय. गुड नाईट.